उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंग, श्री हरदीप सिंग पुरी, महेंद्रनाथ पांडे, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधले मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रीगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लखनौला आल्यावर अवधच्या या भागाचा इतिहास, मलिहाबादी दशहरीसारखी सुमधुर बोली, खाद्यपदार्थ, कारागिरांचं कसब, आर्ट, आर्किटेक्चर सर्व काही डोळ्यासमोर दिसू लागतं. लखनौमध्ये न्यू अर्बन इंडिया म्हणजेच भारतातल्या शहरांच्या नव्या स्वरूपाविषयी देशभरातले तज्ज्ञ एकत्र येऊन सलग 3 दिवस विचारमंथन करणार आहेत हे बघून मला खूपच बरं वाटलं. या ठिकाणी जे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 75 वर्षात केलेली कामगिरी आणि देशाच्या नव्या संकल्पना चांगल्या प्रकारे प्रदर्शित करत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा संरक्षण विभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं ते पाहण्यासाठी केवळ लखनौच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेश लोटलं होतं असा माझा अनुभव होता. इथल्या नागरिकांना मी असं आवाहन करेन की तुम्ही हे प्रदर्शन नक्की पहा. आपण सर्वजण एकत्रितपणे देशाला कुठून कुठे नेऊ शकतो हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण करणारं अतिशय उत्तम असं हे प्रदर्शन आहे. तुम्ही हे नक्की पाहिलं पाहिजे. आज यूपीच्या शहरांच्या विकासाशी संबंधित 75 विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा करण्यात आलं आहे. आजच यूपीच्या 75 जिल्ह्यांमधल्या 75,000 लाभार्थ्यांना त्यांच्या पक्क्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत. हे सर्व सोबती यावर्षी दसरा, दिवाळी, छठ, गुरुपुरब, ईदे मिलाद येणाऱ्या काळातले अनेक उत्सव आपल्या नव्या घरामध्येच साजरे करतील. आताच काही लोकांशी संवाद साधल्यानंतर मला खूपच समाधान मिळालं आहे. PM आवास योजनेअंतर्गत जी घरं देण्यात येत आहेत त्यापैकी 80% जास्त घरांवर महिलांचा मालकी हक्क आहे किंवा त्या संयुक्त मालक आहेत या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे. आणि मला हे देखील सांगण्यात आलं की यूपी सरकारनं देखील महिलांच्या घरांशी संबंधित एक चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांची नोंदणी केल्यावर महिलांना मुद्रांक शुल्कात 2% सवलत सुद्धा दिली जात आहे. हा अतिशय प्रशंसनीय निर्णय आहे. पण आपण ज्यावेळी एकत्रितपणे बोलतो की महिलांना त्यांच्या नावानं मालकी मिळते त्यावेळी ही गोष्ट आपल्याला तितकी विशेष वाटत नाही. पण मी तुम्हाला थोडंसं त्या विश्वात घेऊन जातो त्यावेळी तुम्हाला कळेल की हा निर्णय किती महत्त्वाचा आहे. तुम्हीच पहा ना,
कोणत्याही कुटुंबाचं उदाहरण घ्या. योग्य आहे अयोग्य आहे हे काही मी सांगत नाही. मी केवळ तुम्हाला परिस्थितीची माहिती देत आहे. आप देखिए किसी भी परिवार में जाइए, अच्छा है गलत है ये मैं नहीं कह रहा हूं, मैं सिर्फ स्थिति का बयान कर रहा हूं. अगर मकान है, जर घर असेल तर ते पतीच्या नावावर, खेत है, शेती असेल तर ती पतीच्या नावावर, गाड़ी है तो गाडी असेल तर ती पतीच्या नावावर, स्कूटर है, स्कूटर असेल तर तीही पतीच्या नावावर, दुकान है, दुकान असेल तर ते पतीच्या नावावर. और अगर पति आणि जर पती हयात नाही राहिला तर मग ते मुलाच्या नावावर, मां के नाम पर कुछ नहीं होता. पण महिला के त्या नाम मातेच्या नावावर काहीच नसतं. एक स्वस्थ समाज के एका निकोप समाजासाठी संतुलन राखण्याकरता काही पावलं उचलावी लागतात. हमने तय किया है कि आणि यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की सरकार जी घरं देईल त्यांचा मालकी अधिकार महिलांना देण्यात येईल. साथियों मित्रांनो, आज लखनौचं अभिनंदन करण्याचं आणखी एक कारण आहे. लखनौनं अटलजींच्या रूपात एक दूरदृष्टी असलेला नेता भारत मातेसाठी समर्पित एक राष्ट्रनायक देशाला दिला आहे. मां भारती के लिए समर्पित राष्ट्र नायक देश को दिया है. आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात अटल बिहारी अध्यासनाची स्थापना करण्यात येत आहे. मुझे विश्वास है हे अध्यासन ये चेयर अटलजींची दूरदृष्टी, त्यांच्या कृती, उनके एक्शन राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं योगदान जगाच्या पटलावर नेईल असा मला विश्वास आहे. जैसे भारत की 75 साल की विदेश भारताच्या 75 वर्षांच्या परदेश धोरणात अनेक वळणं आली, पण अटलजींनी त्याला नवी दिशा दिली. देश की कनेक्ट देशाच्या दळणवळणासाठी, लोकांच्या दळणवळणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज भारताचा मजबूत पाया आहेत. तुम्ही विचार करा, एकीकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि दुसरीकडे सुवर्ण चतुष्कोन ईशान्य पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम मार्गिका, म्हणजे दोन्ही बाजूनी एकाच वेळी दृष्टी आणि दोन्ही बाजूंना विकासाचा प्रयत्न. एक साथ दृष्टि और दोनों तरफ विकास का प्रयास. साथियों मित्रांनो, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून देशाच्या महानगरांना जोडण्याचा विचार मांडण्यात आला, त्यावेळी काही लोकांना हे शक्य होईल असं अजिबात वाटत नव्हतं. 6-7 वर्षांपूर्वी जेव्हा मी गरिबांसाठी पक्की घरं, कोट्यवधी शौचालयं, वेगानं धावणाऱ्या रेल्वेगाड्या, शहरांमध्ये नळावाटे गॅस, ऑप्टिकल फायबरसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विचार मांडला, बात की तेव्हा सवयीनुसार काही लोकांना हे सर्व कसं काय शक्य होईल असंच वाटत होतं. कुछ लोग यही सोचते थे कि इतना सब कुछ कैसे हो पाएगा. लेकिन आज पण आज या अभियानांमध्ये भारतानं मिळवलेलं यश जगाला दिसतंय. भारत आज PM आवास योजनेअंतर्गत पक्क्या घरांची उभारणी करत आहे आणि त्यांची संख्या जगातल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त आहे. एक काळ होता ज्यावेळी घरांच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष त्या घरांची उभारणी करेपर्यंत अनेक वर्ष उलटून जात होती. जी घरं तयार होत असत ती देखील राहण्यासाठी योग्य आहेत की नाहीत असे प्रश्न नक्की उपस्थित होत असत. घर बनते थे भी वो शायद रहने लायक थे कि नहीं, ये सवालिया निशान जरूर पूछे जाते थे. घरों की साइज घरांचा आकार अतिशय लहान असायचा. त्यांच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जायचं. त्यांच्या वाटपामध्ये गैरव्यवहार व्हायचे. हेच सर्व माझ्या गोरगरीब बंधू भगिनींचं भवितव्य बनवलं जात होतं. बना दिया. 2014 में देश ने हमें 2014 मध्ये देशानं आम्हाला सेवा करण्याची संधी दिली उत्तर प्रदेश का आणि मला संसदेत जाण्याची तुम्ही संधी दिल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचा विशेषत्वानं आभारी आहे. आणि जर तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली आहे तर ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
आम्ही केला आहे. मित्रांनो, 2014 पूर्वी जे सरकार होतं त्या सरकारनं देशात शहरी घरकुल योजनेअंतर्गत केवळ 13 लाख घरांनाच मंजुरी दिली होती. आकडा लक्षात राहिला का? जुन्या सरकारनं 13 लाख घरांना यात सुद्धा केवळ 8 लाख घरच बांधण्यात आली. 2014 नंतर आमच्या सरकारनं PM आवास योजनेअंतर्गत शहरात 1,13,00,000पेक्षा जास्त घरांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. सिर्फ 8 लाख मकान ही बनाए गए थे. 2014 के बाद से हमारी सरकार ने कुठे 13 लाख घरं आणि कुठे 1,13,00,000. यापैकी 50 लाखांपेक्षा जास्त घरांची उभारणी करून घरों के निर्माण की मंजूरी दी. ती गरिबांच्या ताब्यात सुद्धा देण्यात आली आहेत. कहा 1,13,00,000. इसमें से 50 लाख से ज्यादा घर बनाकर उन्हें गरीबों को सौंपा भी जा चुका है. साथियों, ईंट पत्थर मित्रांनो, जोड़कर इमारत दगड विटा रचून इमारत बांधता येऊ शकते, पण त्याला घर म्हणता येणार नाही. ते घर तेव्हाच बनतं ज्यावेळी त्यात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं स्वप्न असतं, आपुलकी असते. कुटुंबातला प्रत्येक सदस्य एका लक्ष्याच्या प्राप्तीसाठी जीवापाड कष्ट करत असतो, तेव्हाच ती इमारत घर बनते. मित्रांनो, आम्ही घरांच्या रचनेपासून घरांच्या उभारणीपर्यंतचं पूर्ण स्वातंत्र्य लाभार्थ्यांना दिलं. त्यांना जसं वाटेल तसं घर त्यांनी बांधावं. दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून कुणालाही हे ठरवता येणार नाही की घराची खिडकी या बाजूला असेल की त्या बाजूला असावी. 2014 पूर्वी घरं कोणत्या आकाराची बनवायची याबाबत कोणतंही सुस्पष्ट धोरण नव्हतं. काही ठिकाणी 15 चौरस मीटरची घरं बांधली जात होती. इतक्या लहान जागेत जी घरं बांधली जात होती त्यात राहणं सुद्धा अवघड होतं. 2014 नंतर आमच्या सरकारनं घरांच्या आकारासंदर्भात एक स्पष्ट धोरण तयार केलं. आम्ही असं ठरवलं की कोणतंही घर 22 चौरस मीटरपेक्षा लहान असणार नाही. छोटा कोई घर नहीं बनेगा. हमने घर का साइज भी आम्ही घरांच्या आकारात वाढ करण्याबरोबरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करणं सुद्धा सुरू केलं. गरीबों के बैंक खातों गरिबांच्या बँक खात्यात घर बांधण्यासाठी पाठवलेली ही रक्कम किती आहे याची चर्चा फारच कमी झाली. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की PM आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र सरकारनं जवळपास 1 लाख कोटी रुपये एकत्रितपणे गरिबांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. रुपये गरीबों के बैंक खाते में ट्रांसफर किए. साथियों, मित्रांनो, आपल्या इथे काही महाभाग म्हणत असतात की आम्ही मोदींना पंतप्रधान केलं. मोदींनी काय केलं आहे? बना दिया. मोदी ने किया क्या? आज पहिल्यांदाच मी अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्यानंतर मोठमोठे विरोधी जे दिवसरात्र आम्हाला विरोध करण्यासाठी आपली शक्ती खर्च करत असतात जो दिन रात ते माझं भाषण ऐकल्यावर तुटून पडणार आहेत. मला ठाऊक आहे. वो मेरा ये भाषण सुनने के बाद टूट पड़ने वाले हैं, मुझे पता है. लेकिन मुझे लगता है तरी देखील मला सांगितलं पाहिजे, मेरे माझे जे सोबती आहेत, जे माझे कुटुंबीय आहेत, ते झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते. जो झुग्गी झोपड़ी में जिंदगी जीते थे, जिनके पास त्यांच्या डोक्यावर पक्क छप्पर नव्हतं, ऐसे अशा 3 कोटी कुटुंबांना याच काळात एकाच योजनेद्वारे लखपती बनवण्याची संधी मिळाली आहे.
एक ही योजना से लखपति या देशात मोठमोठे आडाखे बांधले तर 25-30 कोटी कुटुंब, त्यातली 3 कोटी गरीब कुटुंब इतक्या कमी कार्यकाळात लखपती होणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. मोटा मोटा अंदाज उसमें से इतने छोटे से कार्यकाल में 3 करोड़ गरीब परिवार लखपति बनना ये अपने आप में बहुत बड़ी बात है. अब आप कहेंगे मोदी इतना बड़ा क्लेम कर रहे हैं, कैसे कर रहे हैं? तुम्ही म्हणाल मोदी इतका मोठा दावा करतायत, पण हे करणार कसं? देश में जो करीब करीब प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात जी सुमारे 3 कोटी घरं तयार झाली आहेत ये लोग त्यांच्या किमतींचा तुम्ही अंदाज बांधून बघा. हे लोक आता लखपती आहेत. बनाकर 3 कोटी पक्की घरं बांधून आम्ही गरीब कुटुंबांचं सर्वात मोठं स्वप्न साकार केलं आहे. मुझे वो दिन भी याद आता मित्रांनो, मला ते दिवससुद्धा आठवतात जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही उत्तर प्रदेश घरांच्या उभारणीमध्ये प्रगती करत नव्हतं. नहीं बढ़ रहा था. आज लखनऊ आज लखनौमध्ये असताना मला असं वाटतं की ही माहिती जरा सविस्तर सांगितली पाहिजे. मुझे लगता है जरा सांगितली पाहिजे ना? पता नहीं चाहिए ना. तुम्ही तयार आहात ना? हमारी अर्बन प्लानिंग आपलं शहर नियोजन कशाप्रकारे राजकारणाचं बळी ठरतं हे जाणून घेण्यासाठी यूपीच्या लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे. यूपी के लोगों को ये जानना बहुत जरूरी है. साथियों, मित्रांनो, गरीबों के लिए घर बना गरिबांच्या घरांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार निधी देत होतं. असं असूनही 2017 पूर्वी बावजूद इसके मी योगीजी सत्तेवर येण्यापूर्वीच्या काळाविषयी बोलत आहे. 2017मध्ये यूपीमध्ये जे सरकार होतं त्या सरकारला गरिबांसाठी घरं बांधायची इच्छाच नव्हती. वो गरीबों के लिए गरिबांसाठी घरं बांधा यासाठी पूर्वी इथे जे सरकार होतं गरीबों के लिए त्या घर सरकारला बनवाओ. विनवण्या कराव्या लागत होत्या. इसके लिए हमें 2017 पूर्वी पीएम आवास पहले योजनेअंतर्गत जो यहाँ यूपीसाठी सरकार में 18,000 थे, घरांची मंजुरी देण्यात आली उनसे होती. मिन्नतें पण इथे करनी जे सरकार होतं त्या सरकारनं गरिबांसाठी पड़ती. पीएम आवास 2017 से योजनेअंतर्गत पहले 18 लाख घरं सुद्धा बांधून दिली पीएम नाही. आवास योजना के तहत यूपी के लिए तुम्ही कल्पना करू 18,000 शकता, घरों की स्वीकृति 18,000 घरांना मंजुरी मिळाली 18,000. आणि 18 घरं लेकिन देखील जो तयार झाली सरकार नाहीत. यहाँ थी उसने पैसे होते, गरीबों को घरांना पीएम मंजुरी आवास होती. योजना के तहत पण त्यावेळी 18 जे घर यूपीचं भी सरकार बनाकर चालवत होते नहीं दिए. ते यामध्ये सातत्यानं अडथळे आणत होते. त्यांचं हे कृत्य 18,000 घरों यूपीचे की लोक स्वीकृति कधीही विसरणार नाही. और 18 घर भी न बने. माझ्या देशातल्या बंधू भगिनींनो, या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. चीजें आपको तुम्ही कल्पना करू शकता की 18,000 घरांना मंजुरी मिळाली होती, पण त्या लोकांनी 18,000 गरिबांसाठी घरों की मंजुरी थी. 18 घरं सुद्धा बांधली लोगों ने नाहीत. गरीब के लिए 18 घर पैसे भी होते, बनाए. घरांना मंजुरी ऐसा होती, था, पण त्यावेळी घरों की स्वीकृति जे थी. यूपीचं सरकार चालवत होते लेकिन तब जो यूपी को ते चला यामध्ये रहे थे, सातत्यानं अडथळे आणत होते. उसमें त्यांचं हे लगातार कृत्य यूपीचे लोक कधीही विसरणार नाहीत. उनका ये कृत्य यूपी के लोग, यूपी के गरीब कभी नहीं भूल सकते. साथियों, मित्रांनो, मुझे आज संतुष्टि है मला अतिशय समाधान कि वाटत आहे योगी जी की की सरकार योगीजींचं आने के सरकार बाद यूपी आल्यानंतर या सरकारनं शहरी यूपीमधील गरिबों शहरी को गरिबांसाठी में 9 लाख घरं बांधून घर तयार केली. बनाकर दिए गए हैं. शहर में रहने वाले हमारे गरीब भाई बहनों के लिए अब यूपी में शहरांमध्ये राहणाऱ्या आमच्या गरीब बंधू 14 भगिनींसाठी लाख घर आता यूपीमध्ये निर्माण के 14 लाख अलग-अलग घरं चरणों में निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. अब घर में आता बिजली, घरांमध्ये वीज, पाणी, गॅस, पाणी, शौचालय गैस, यासारख्या सोयी सुद्धा दिल्या जात आहेत. शौचालय, गृहप्रवेश ऐसी सुद्धा अतिशय सुविधाएं भी मिल आनंदानं रही हैं. आणि मान सन्मानानं होत आहे. भी पूरी खुशी के साथ, आन बान के साथ हो रहा है. लेकिन मैं जब उत्तर पण प्रदेश जर मी आया, आता उत्तर प्रदेशात आलोय तर काहीतरी गृहपाठ देण्याची सुद्धा इच्छा होतीये. देऊ का? लेकिन पण आपको तुम्हाला तो करना करावा पड़ेगा. लागेल. कराल करेंगे. का? नक्की पक्का? कराल ना?
देखिए मैंने हे पहा, मी वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे योगी जी भी शायद आणि त्याचबरोबर योगीजींना सुद्धा इस बार बहुतेक दीपावली मी में विचारत होतो. अयोध्या में यावेळी कहते हैं दिवाळीला म्हणे 7.5 लाख अयोध्येत दिये. 7.5 लाख दिव्यांचा कार्यक्रम होणार 7.5 आहे. लाख दिए का कार्यक्रम होगा. मैं उत्तर मी प्रदेश को उत्तर कहता प्रदेशला हूं सांगेन कि की रोशनी के प्रकाशाच्या लिए या स्पर्धा में स्पर्धेसाठी मैदान में मैदानात उतरा. देखे बघा, अयोध्येमध्ये ज्यादा जास्त दिए दिवे जलाता उजळले है. जातात की ही जी ये जो 9 लाख घरं दिली घर आहेत दिए गए हैं, त्या 9 लाख घरांनी ये 9 लाख 18 घर, लाख 18 दिवे लाख उजळून दिए दाखवावेत. जला करके दिखाएं. होऊ हो शकेल सकता का? है क्या? जिन ही जी परिवारों 9 लाख को ये कुटुंब 9 आहेत लाख ज्यांना परिवार, गेल्या गरीब 7 परिवारों वर्षात को घरं घर मिळाली मिले आहेत, पिछले 7 साल में वे 2-2 दिया त्यांनी अपने घर 2-2 के बाहर दिवे जलाएं. आपापल्या अयोध्या में घराच्या बाहेर 7.5 पेटवावेत. लाख दिए जलेंगे. अयोध्येत 7.5 मेरे लाख दिवे गरीब उजळतील परिवारों के घर में तर 18 माझ्या लाख. गरीब कुटुंबांच्या घरात 18 लाख दिवे भगवान उजळतील. राम जी को खुशी होगी. प्रभू श्रीरामांना सुद्धा आनंद भाई होईल. और बहनों, बंधू आणि बीते भगिनींनो, दशकों में हमारा शहरों में गेल्या दशकात आपल्या बडी-बडी शहरात इमारतें मोठमोठ्या जरूर इमारती बनी. नक्कीच बनल्या, लेकिन जो पण अपने ज्यांच्या श्रम से कष्टांमधून या इमारती इन उभ्या राहिल्या इमारतों का निर्माण त्या करते हैं, कष्टकऱ्यांच्या वाट्याला उनके हिस्से में झोपडपट्ट्यांमधलं आयुष्यच येत झुग्गियों राहिलं का आहे. ही जीवन आता रहा है. झुग्गियों की स्थिति अशा झोपडपट्ट्या ऐसी ज्यामध्ये पाणी, जहां पानी और शौचालय शौचालय जैसी यासारख्या मूलभूत मूल सुविधा देखील उपलब्ध सुविधाएं नाहीत. तक नहीं मिलती. झुग्गी में रहने वाले हमारे भाई बहनों को झोपड्यांमध्ये राहणाऱ्या आमच्या पक्के बंधू घर बनाने भगिनींना से आता पक्की घरं बहुत बांधण्यासाठी मदत मिल मदत रही. मिळतीये. गांव से शहर गावातून शहरात येणाऱ्या काम कामगारांना के लिए आने वाले योग्य श्रमिकों को भाड्यानं उचित निवासाच्या किराए पर चांगल्या सोयी मिळाव्यात यासाठी बेहतर सरकारनं रिहाइश मिले. योजना सुरू केली आहे. इसके लिए सरकार ने योजना शुरू की. मित्रांनो, साथियों, शहरी मध्यम वर्गाच्या समस्या आणि शहरी आव्हानांना मिडल दूर क्लास की करण्यासाठी आमच्या परेशानियां सरकारनं गांभीर्यानं और प्रयत्न केले चुनौतियों आहेत. को भी दूर करने का हमारी सरकार ने बहुत गंभीर प्रयास किया है. रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी यानी म्हणजे रेरा हा कायदा अशाच प्रकारचं एक ऐसा मोठं ही पाऊल आहे. एक बड़ा कदम रहा है. या कायद्यामुळे इस कानून ने संपूर्ण पूरे बांधकाम housing क्षेत्राला sector फसवणूक आणि गैरव्यवहारांमधून अविश्वास बाहेर और काढण्यासाठी धोखाधड़ी से बाहर निकालने में मोठी मदत मिळाली आहे. बहुत बड़ी मदद की है. इस कानून के हा कायदा बनने तयार से झाल्यामुळे घरं खरेदी करणाऱ्यांना वेळेवर न्याय मिळतोय. भी मिल रहा है. हमने शहरों में आम्ही शहरात अधुरे अर्धवट बांधून पडे पडून घरों असलेल्या को पूरा घरांचं करने बांधकाम के पूर्ण लिए करण्यासाठी सुद्धा एक हजारों विशेष करोड़ रुपए निधी का स्थापन विशेष केला आहे. फंड भी बनाया है. मिडिल क्लास अपने मध्यम वर्गाला घर का आपल्या सपना घरांचं स्वप्न साकार करता यावं यासाठी पहिल्यांदाच इसके लिए पहली घरं बार खरेदी करणाऱ्यांना घर खरीदने लाखो वालों को रुपयांची मदत सुद्धा दिली जात आहे. लाखों रुपयों की मदद भी त्यांना दी जा कमी रही व्याज है. दराचा देखील उन्हें लाभ कम मिळतोय. व्याज दरों से भी अलीकडेच मदद आदर्श मिल रही है. भाडेकरू कायदा सुद्धा राज्यांना पाठवण्यात हाल ही आला आहे. में मॉडल टेनेंसी एक्ट भी राज्यों को भेजा गया है और मुझे खुशी है आणि की मला यूपी सांगायला सरकार अतिशय ने आनंद होत तुरंत आहे ही की यूपी सरकारनं हा लागू भी कायदा कर दिया. ताबडतोब लागू केला आहे. इस कानून ने मकान मालिक और या किराएदार कायद्यामुळे घरमालक आणि भाडेकरू दोनों की यांच्यात वर्षों अनेक वर्षांपासून पुरानी निर्माण होणाऱ्या दूर अडचणी होईल. दूर होत आहेत. इससे यामुळे भाड्यानं घर मिळणं किराए सुद्धा का सोपं मकान होणार आहे मिलने में आसानी भी आणि होगी भाड्यानं घर देण्याच्या और बाजाराला सुद्धा रेंटल पाठबळ प्रॉपर्टी मिळणार के आहे. बाजार को बल मिले. जास्त गुंतवणूक आणि अधिक रोजगारांच्या निवेश और रोजगार संधी के निर्माण अवसर होणार आहेत. भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, कोरोना के काल में कोरोना काळात वर्क फ्रॉम होम को वर्क लेकर फ्रॉम जो होम नियम संदर्भात बनाए जे गए, नवे नियम तयार करण्यात आले उनसे त्यामुळे शहरी शहरी मिडल मध्यम क्लास वर्गाचं का जीवन जीवन और आणखी आसान सुकर झालं आहे. रिमोट रिमोट वर्किंग के सोपं आसान झाल्यामुळे होने से कोरोना काळात मध्यम कोरोना वर्गातल्या काल में बांधवांना मिडिल क्लास मोठा के दिलासा साथियों को मिळाला बहुत आहे. राहत मिली है. भाई और बहनों, अगर आप याद करें बंधू तो आणि भगिनींनो, 2014 जर तुम्हाला से आठवत पहले असेल तर 2014 पूर्वी हमारे शहरों की साफ आपल्या सफाई को शहरांच्या लेकर साफसफाई अक्सर संदर्भात आपण नेहमीच हम नकारात्मक चर्चा ऐकत चर्चाएं होतो. ही सुनते थे. अस्वच्छता हा शहरी गंदगी को जीवनाचा शहरी स्थायी जीवन भाव का मानला गेला स्वभाव होता. मान लिया गया था. साफसफाईविषयी बेपर्वाईमुळे के प्रति शहरांचं बेरुखी सौंदर्य, से शहरात येणारे शहरों की पर्यटक सुंदरता, यावर तर शहरों में परिणाम आने होत वाले असतोच, टुरिस्ट, पण त्याचबरोबर तो शहरात असर राहणाऱ्यांच्या पड़ता ही है. आरोग्यासाठी सुद्धा शहर ही एक में मोठी रहने आपत्ती वालों ठरते. के स्वास्थ्य पर भी ये बहुत बड़ा संकट होता है. इस स्थिति को बदलने के लिए ही परिस्थिती देश बदलण्यासाठी स्वच्छ भारत मिशन देश स्वच्छ और भारत अमृत मिशन मिशन के तहत आणि अमृत बहुत मिशन बड़ा अभियान चला अंतर्गत रहा है. मोठं अभियान चालवत आहे. बीते वर्षों में
शहरों में गेल्या काही वर्षात 60 शहरात लाख 60 से लाखांपेक्षा ज्यादा जास्त निजी वैयक्तिक टॉयलेट शौचालय और 6 आणि लाख 6 से अधिक लाखांपेक्षा जास्त सार्वजनिक शौचालय तयार बने। झाली आहेत। 7 साल पहले तक यहाँ सिर्फ 7 वर्षांपूर्वी जिथे केवळ 18% 18% का ही कचऱ्यावर प्रक्रिया होत होती, निष्पादन हो त्यामध्ये पाता वाढ था, होऊन आता हे वो प्रमाण आज बढ़कर 70% गेलं आहे। हो चुका है। यहाँ यूपी में इथे भी यूपीमध्ये सुद्धा वेस्ट कचरा प्रोसेसिंग प्रक्रिया की बड़ी क्षमतेमध्ये क्षमता गेल्या काही वर्षात बीते वाढ करण्यात वर्षों आली में आहे। विकसित की गई है। और आज मैंने आणि आज प्रदर्शनी मी में देखा, प्रदर्शनात पाहिलं, ऐसी अनेक चीजों अशा को अनेक वहाँ गोष्टी रखा गया। तिथे मांडण्यात आल्या आहेत और मन आणि को बड़ा खरोखरच सुकून मनाला देने वाला समाधान देणारं ते दृश्य होतं। अब स्वच्छ भारत अभियान आता स्वच्छ भारत अभियान 2.0 के 2 तहत अंतर्गत शहरों शहरात में उभे राहणारे खड़े कचऱ्याचे कूड़े के डोंगर पहाड़ों हटवण्याचं को अभियान सुद्धा हटाने सुरू का करण्यात अभियान आलं भी आहे। शुरू कर दिया गया है। मित्रांनो, साथियों, शहरांच्या शहरों भव्यतेत की वाढ भव्यता करण्यामध्ये बढ़ाने में आणखी एक महत्त्वाची एक भूमिका और बजावली अहम आहे भूमिका निभाई है LED दिव्यांनी। एलईडी लाइट्स ने। सरकार ने अभियान सरकारनं चलाकर देश मोहीम में राबवून देशातल्या 90 90 लाखांपेक्षा लाख से जास्त ज्यादा जुन्या पुरानी पथदिव्यांच्या स्ट्रीट जागी लाइट्स को LED दिवे से बसवण्यात बदला। आले आहेत। एलईडी स्ट्रीट LED लाइट दिवे लगने से बसवल्यामुळे शहरी शहरी निकायों स्थानिक में शासन भी संस्थांची हर दरवर्षी साल सुमारे करीब 1000 कोटी रुपयांची 1000 बचत करोड़ होत रुपये आहे। बच रहे हैं। आता या निधीचा अब ये वापर राशि या शहरी शासन संस्था विकास के इतर दूसरे विकास कार्यों कार्यांसाठी में करू शकतात। वो शहरी निकाय लगा सकते हैं और लगा रहे हैं। एलईडी ने एलईडीमुळे शहरात शहर राहणाऱ्या में लोकांच्या रहने वाले विजेच्या लोगों बिलात का देखील घट झाली आहे। बिजली बिल भी बहुत कम किया है। जो एलईडी जो बल्ब एलईडी बल्ब पूर्वी 300 पहले रुपयांपेक्षा 300 सुद्धा रुपये जास्त से भी महाग महंगा होता, आता था, तो वो बल्ब सरकार ने सरकारनं उज्ज्वला के योजनेअंतर्गत तहत आता 50 ते 60 रुपयांमध्ये बना उपलब्ध करून दिला आहे। इस योजना के माध्यम या से योजनेच्या माध्यमातून सरकारनं 37 करोड़ सुमारे 37 कोटी एलईडी बल्बचं वाटप केलं। एलईडी बल्ब बांटे गए हैं। इस वजह से गरीब या और मध्यम योजनेमुळे वर्ग का गरीब आणि करीब मध्यम वर्गाच्या विजेच्या बिलात सुमारे 24,000 कोटी रुपयांची बचत बिजली झाली बिल आहे। में बचत हुई है। साथियों, मित्रांनो, 21वीं सदी के भारत में 21व्या शतकात भारतात शहराच्या शहरों के कायापालटाचा कायाकल्प का सर्वात सबसे मुख्य प्रमुख उपाय तरीका आहे है तंत्रज्ञानाचा जास्तीत टेक्नोलॉजी जास्त का वापर। ज्यादा से ज्यादा इस्तेमाल। शहरों के विकास शहरांशी से जुड़ी संबंधित जो संस्थाएं ज्या हैं, संस्था आहेत, जे जो नगर सिटी नियोजनकार प्लानर्स आहेत, हैं, त्यांनी उन्हें आपल्या अपनी दृष्टिकोनात approach में सर्वोच्च तंत्रज्ञानाला प्राथमिकता सर्वोत्तम प्राधान्य दिलं पाहिजे। टेक्नोलॉजी को देनी होगी। और साथियों, मित्रांनो, जब हम गुजरात में छोटे आम्ही जेव्हा शहरात में रहते गुजरातच्या लहानशा भागात राहत होतो आणि ज्यावेळी जब भी लखनौचा लखनऊ की उल्लेख बात व्हायचा, आती थी, तो लोगों के मुंह से त्यावेळी निकलता लोकांच्या था, तोंडातून हेच निघायचं की लखनौमध्ये लखनऊ कुठेही में गेलं तो की सर्व ठिकाणी कहीं पर जाइए, पहिले सुनने को आप मिलता है, पहिले आप हेच पहले ऐकू आप, येतं। पहले आप। यही बात आज होती है। गमतीनं का होईना आपल्याला मजाक में ही तंत्रज्ञानाला सही, सुद्धा पहिले हमें आप टेक्नोलॉजी असं को भी सांगावं कहना पड़ेगा, पहले आप। भारत में भारतात पिछले गेल्या 6-7 6-7 वर्षात वर्षों में शहरी भागांमध्ये सर्वात मोठं शहरी परिवर्तन क्षेत्र में बहुत बड़ा तंत्रज्ञानामुळे परिवर्तन झालं आहे। टेक्नोलॉजी से आया है। देश के 70 से ज्यादा देशात शहरों में 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये आज integrated जी command and इंटिग्रेटेड control कमांड center अँड चल कंट्रोल रहे हैं, सेंटर्स सुरू आहेत, उसका आधार त्यांचा पाया टेक्नॉलॉजी ही तंत्रज्ञानावर है। आधारित आहे। आज आज देशाच्या देश के शहरों शहरांमध्ये में सीसीटीव्ही CCTV कॅमेऱ्यांचं कैमरों जे का जो जाळं network उभारलं जात बिछा आहे, है, टेक्नोलॉजी त्याला ही उसे तंत्रज्ञानामुळेच मजबूत कर बळकटी रही है। मिळतीये। देश के 75 देशाच्या शहरों में 75 शहरांमध्ये जो जे 30,000 से 30,000 पेक्षा ज्यादा जास्त आधुनिक सीसीटीव्ही CCTV कॅमेरे बसवण्यात आले लगे आहेत, हैं, उनकी वजह त्यांच्यामुळे गुन्हेगारांना से 100 वेळा विचार करावा लागतो। सोचना पड़ता है। ये सीसीटीवी हे सीसीटीव्ही गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर काफी मदत मदद करत कर आहेत। साथियों, आज भारत के शहरों में मित्रांनो, हर रोज आज भारताच्या शहरांमध्ये दररोज हजारो टन कचऱ्याचं विघटन होत आहे, प्रोसेस हो रहा है। प्रक्रिया होत आहे, सड़कों के रस्त्यांची निर्माण निर्मिती में होत लग आहे, रहा ती है। देखील तंत्रज्ञानाच्या मदतीनंच होत आहे। टेक्नोलॉजी की वजह से है। फ्रॉम वेस्ट टू वेल्थ चे वेस्ट अनेक से प्रकल्प वेल्थ, मी आज अनेक प्रदर्शनात प्रोजेक्ट पाहिले मैंने आहेत। आज इस प्रदर्शनी में प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरतील असे हे हर प्रयोग किसी को आहेत। प्रेरणा देने वाले प्रयोग हैं। अतिशय बड़ा बारकाईनं बारीकी से पाहण्यासारखे देखने आहेत। जैसा है। साथियों, आज देश भर में मित्रांनो, जो आज सीवेज ट्रीटमेंट देशभरात प्लांट जे बनाए जा रहे हैं, मैला प्रक्रिया प्रकल्प तयार आधुनिक केले जात आहेत, टेक्नोलॉजी उनकी क्षमता अत्याधुनिक बढ़ा रही है। तंत्रज्ञानानं त्यांच्या क्षमतेत आणखी वाढ होतीये। कॉमन मोबिलिटी कार्ड
ही सर्व नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तंत्रज्ञान याचीच देणगी आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमात 75 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचंच प्रतिबिंब आहे. मित्रांनो, मी आताच लाईट हाऊस प्रकल्पांतर्गत लखनौमध्ये तयार होणारे घर पाहिले. या घरात ज्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे त्यामध्ये प्लास्टर आणि रंगाची गरज लागणार नाही. यामध्ये आधीपासूनच तयार असलेल्या अख्ख्या भिंतींचा वापर करण्यात येईल. यामुळे घरांचं बांधकाम आणखी वेगात होईल. लखनौमध्ये देशभरातून जे सहकारी आले आहेत त्यांना या प्रकल्पातून बरंच काही शिकता येईल आणि त्याची अंमलबजावणी आपापल्या शहरांमध्ये करण्याचा ते प्रयत्न करतील. मित्रांनो, तंत्रज्ञान कशा प्रकारे गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवतं याचं PM स्वनिधी हे सुद्धा एक उदाहरण आहे. लखनौ सारख्या अनेक शहरांमध्ये अनेक प्रकारच्या बाजारांची परंपरा आहे. कुठे बुधवार बाजार भरतो, कुठे गुरुवार बाजार, तर कुठे शनिवार बाजार भरतो. आणि या बाजारांना जास्त मोठी ओळख मिळवून देतात ते आमचे टपरी ठेल्यावर विक्री करणारे फेरीवाले बंधू भगिनी. आमच्या याच बंधू भगिनींसाठी आता तंत्रज्ञान एका सोबत्याच्या स्वरूपात आलं आहे. PM स्वनिधी योजनेअंतर्गत आता टपरी ठेलेवाल्यांना आणि फेरीवाल्यांना बँकांशी जोडलं जात आहे. या योजनेच्या माध्यमातून 25 लाखांपेक्षा जास्त बांधवांना 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. यामध्ये सुद्धा UPच्या 7 लाखांपेक्षा जास्त बांधवांनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे. आणि आता त्यांची बँकिंग हिस्ट्री तयार होऊ लागली आहे आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार सुद्धा करू लागले आहेत. मला याच गोष्टीचा आनंद आहे की स्वनिधी योजनेचा सर्वाधिक लाभ देणाऱ्या देशातल्या आघाडीच्या 3 शहरांमध्ये 2 शहरं तर आमच्या उत्तर प्रदेशातली आहेत. संपूर्ण देशात लखनौ अव्वल स्थानावर आहे आणि कानपूर दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाच्या या काळात ही सर्वात मोठी मदत आहे. यासाठी मी योगीजींच्या सरकारची प्रशंसा करत आहे. मित्रांनो, आज ज्यावेळी आमच्या टपरी ठेल्यावरच्या बांधवांकडून होणाऱ्या डिजिटल व्यवहारांविषयी बोलतोय त्यावेळी मला हे सुद्धा आठवत आहे की या सर्वांची कशा प्रकारे थट्टा केली जात होती. असं सांगितलं जायचं की कमी शिकलेल्या लोकांना डिजिटल व्यवहार करायला जमणार आहे का. पण स्वनिधी योजनेमध्ये सहभागी झालेल्या फेरीवाल्यांनी आतापर्यंत 7 कोटींपेक्षा जास्त वेळा डिजिटल व्यवहार केले आहेत. आता ते घाऊक व्यापाऱ्यांकडूनही काही खरेदी करायला गेले तर त्याचं डिजिटल पेमेंट करतात. आज अशाच सहकार्यामुळे भारत डिजिटल व्यवहारात नवा विक्रम करतोय. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजेच गेल्या 3 महिन्यात दर महिन्याला 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. म्हणजेच बँकांमध्ये लोकांचं प्रत्यक्ष जाणं येणं तितक्याच प्रमाणात कमी झालं आहे. हे बदलणाऱ्या भारताचं आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करणाऱ्या भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवत आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षात भारतात वाहतूक कोंडीची समस्या आणि प्रदूषणाचं आव्हान या दोन्ही गोष्टींना तोंड देण्यासाठी एका सर्वंकष दृष्टिकोनाच्या मदतीनं काम झालं आहे. मेट्रो हे देखील याचं उत्तम उदाहरण आहे. आज भारतात मेट्रो सेवेचा देशभरातल्या मोठ्या शहरांमध्ये अतिशय जलद गतीनं विस्तार होत आहे. 2014 मध्ये एकेकाळी 250 किलोमीटरपेक्षा कमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सुरू होती. तिथे आज जवळपास 750 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावतीये. आणि आज मला अधिकारी सांगत होते की 1050 किलोमीटर मार्गाचं काम सुरू आहे. यूपी मध्येही 6 शहरांमध्ये आज मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार होत आहे. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचं उद्दिष्ट असो किंवा उडान योजना असो,
या योजना देखील शहरी विकासाला गती देत आहेत. 21व्या शतकातील भारत आता मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीच्या सामर्थ्यासह पुढे जाणार आहे आणि याची तयारी देखील अतिशय वेगानं सुरू आहे. आणि मित्रांनो, शहरी पायाभूत सुविधांच्या या सर्व प्रकल्पांचा अतिशय सकारात्मक परिणाम होत आहे. रोजगार निर्मिती होत आहे. मग ते शहरातील मेट्रोचं काम असो, घरांची उभारणी असो, वीज पाणी यांची कामं असोत, यामधून मोठ्या संख्येनं रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होत असतात. रोजगार के नए अवसर बनाते हैं. यांना तज्ज्ञ व्यक्ती सामर्थ्य वृद्धिकारक मानतात आणि म्हणूनच या प्रकल्पांची गती आम्हाला कायम राखायची आहे. बंधू आणि भगिनींनो, उत्तर प्रदेशात तर संपूर्ण भारताचा, भारतीय संस्कृतीचा प्राणवायू सामावलेला आहे. ही प्रभू श्रीरामांची भूमी आहे. श्रीकृष्णाची भूमी आहे. भगवान बुद्धाची भूमी आहे. यूपीच्या समृद्ध वारशाचं जतन, संवर्धन, शहरांचं आधुनिकीकरण आपली जबाबदारी आहे. 2017 पूर्वीचं यूपी आणि नंतरच्या यूपी मधील फरक उत्तर प्रदेशच्या लोकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. पूर्वी यूपीमध्ये वीज कमी वेळा यायची आणि जास्त वेळा जायची आणि केवळ त्याच ठिकाणी यायची ज्या ठिकाणी नेत्यांची इच्छा असेल. वीज ही एक सोय नव्हती, तर ते एक राजकारणाचं साधन होतं. रस्ते केवळ त्याच वेळी बनायचे ज्यावेळी त्यासाठी नेत्यांकडून शिफारस केली जायची. पाण्याच्या स्थितीची तर तुम्हा सर्वांना कल्पना आहेच. आता सर्वांना वीज मिळते, सर्वत्र एक समान वीज मिळत आहे. आता गरिबांच्या घरात देखील वीज आहे. गावांमधले रस्ते कुणाच्या शिफारशींच्या प्रतीक्षेत राहत नाहीत. म्हणजेच शहरी विकासासाठी ज्या इच्छाशक्तीची गरज आहे ती आज यूपी मध्ये अस्तित्वात आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की आज यूपी मध्ये ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन झालंय ते प्रकल्प योगीजींच्या नेतृत्वात जलद गतीनं पूर्ण होतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या विकास प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार.